सुसाट धावत सुटली. मला म्हणाले असली पात्र पाठवू नका माझ्याकडे. म्हणून मॅच मेकिंग नावाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये फार महत्वाचा भाग असतो राशींचा. नंतर येते सिंह. सिंह या नावावरूनच आपल्याला कळतं डरकाळ्या फोडण्याचा काहीतरी प्रकार असला पाहिजे. सिंहराशीचे लोक डरकाळ्या फोडतात का असं नाही. त्यांचं तत्व मगाशी सांगितलं, नियम तत्व याला जराही मुरड घालत नाहीत. त्यांचं म्हणणं आम्ही एका शिस्तीने जाणार आहे, तुम्ही त्याप्रमाणे गेलं पाहिजे. आता आपले विचार जसे तसे त्याचे असतील असं नाही, त्यांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून यांच्यामध्ये तत्वाला मुरड न घालणा प्रकार येतो. म्हणजे एक उदाहरण मी नेहमी देतो की मला आठवतंय रविवारी दुपारी 1 वाजता मी टीव्ही बघत बसलो आणि एक अगदी खेडवळ ग्रामीण सिनेमा लागला होता मराठी. खाली इंग्लिश सबटायटल पण सरकत होती इतर लोकांना कळावं म्हणून. अर्ध्या तासाने एक सीन आला. ती मराठी नटी मराठी नटाच्या छातीवर अलगद डोकं टेकते आणि डोळे मोडत मोडत लाडाने त्याला विचारते, सर्जा माझ्या भांगात कुकू कवा भरणार. खाली काय आलं ट्रान्सलेशन त्याचं, सर्जा व्हेन आर यू गोइंग टू फिल रेड पावडर इन द व्हाईट लाईन ऑन माय हेड. ते वाक्य घाईघाईने परत वाचून घेतलं. मी म्हंटल हा पिक्चर अमेरिकेत बिल क्लिंटननी पाहिला तर म्हणतील कुठच्या व्हाईट लाईन मध्ये रेड पावडर घालतात कोण जाणे. त्यांचं म्हणणं आम्ही तंतोतंत भाषांतर करणार. म्हणून आपल्याला अशा पाट्या ज्या दिसतात ना सुलभ शौचालय, हे सगळं सिंहराशीच्या लोकांचंच काम असतं. ते तुम्हाला तरी सुलभ शौचालयाचा अर्थ काय कळतो का, काय लिहितात कोण सांग. मग मी एका म्युन्सिपाल्टी वाल्याला विचारलं शेवटी, सुलभ शौचालय म्हणजे काय हो, तो कुठल्या राष्ट्रीयचा होता कोण जाणे. मलाच म्हणतो जाऊन आल्याशिवाय कसं कळेल. एक गंमत अशी झाली होती एकदा. एक इसम घाईघाईने सुलभ शौचालयात जाण्यासाठी शिरला. दार उघडणार एवढ्यात आतला माणूस जोर जोरात गायला लागला, तन डोले रे मन डोले रे. त्याने पटकन दार लावून टाकला. बाजूचा दरवाजा उघडायला लागला, तोही आतला माणूस गायला लागला, दिल तडप तडप के कार आहे. याने तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारलं, अरे सगळे लोक आत जाऊन गाणं का म्हणतायत. तो म्हणला तुम्ही जा म्हणजे कळेल, आतली कडी लागत नाही. काय सुलभ शौचालय बघा. त्याचा परिणाम असा झालाय सुलभानाच्या मुलींची हल्ली फार पंचायत झाली. सिंहराशीचा जो मुख्यमंत्री असता महाराष्ट्राचा, त्याने काय काय नियम काढले असते. सगळ्या बायकांना फरमान सोडलं असतं. हे बघा तुम्ही काय 6 वारी साड्या नेसता, जीन्स आणि पॅन्ट घालता, अगदी चुकीचं आहे. आपली संस्कृती काय 9 वारी. उद्यापासून सगळ्या बायकांनी 9 वारी साड्या नेसून बाहेर पडायचं. आता 9 वारी साड्या नेसून ती बाई जर लोकल ट्रेन वृषभ राशीचा माणूस काय रसिकपणे त्याचा आस्वाद घेतो. कन्यावाला बघत बसतो, आळ्या बेळ्या नाहीत ना आतमध्ये. हनीमूनला चाललेली जोडपी किती मजेत असतात. कन्या राशीच्या मुलीला सारखं टेन्शन असतं, एड्स तर नसेल ना याला. आता सुरुवातीपासून जर असं टेन्शन ठेवलं तर काय एन्जॉय करणार आहे लोक. मग साध्या साध्या गोष्टीत आपल्याला गमती दिसतात. कन्या राशीच्या लोकांनी ना पेपर मधली मेडिकल आर्टिकल्स कधी वाचू नयेत. जे वाचतात त्यांना वाटतं आपल्यालाच झाले, ते उगीच वाचतात. प्लेगची लक्षणे सारखा आपल्या काखेत हात घालायला लागतात. आपल्या घालतात तो घालतात, कोण समोर येईल त्याच्या घालतात परत. त्यांना कम्पेअर केल्याशिवाय चैनच पडत नाही. तो माणूस त्याचा तो काय करताय, तुमच्या काखेत काय लागतंय का भाऊ. कोणाच्या काखेत काय असेल सांगता येतं का. म्हणून एक माणूस असाच होता, सारखं त्याला वाटायचं आपल्याला काहीतरी होतंय. बऱ्याचशा कन्यावाल्यांना थोडा फोबियाच असतो. डोक्यात दुखायला लागलं ना एकदम टोक, ब्रेन ट्युमरच असणार. पोटात दुखायला लागलं की अपेंडिक्स. असं एका माणसाला कन्या राशीच्या सारखं काय काय व्हायचं. एके दिवशी तो इतका अस्वस्थ झाला आणि डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर नव्हते तिथे, एक मेडिकलचं पुस्तक पडलं होतं, ते वाचायला लागला. थोड्याने डॉक्टर आले तर म्हणाला, डॉक्टर हे सगळी लक्षणं मला होत आहेत, हाच रोग मला झालाय. डॉक्टर म्हणले पुढे वाचा. तर ती बाळंत रोगाची लक्षणं होती. त्यांचा विश्वासच बसत नाही. कन्या राशीचा माणूस आपल्या फॅमिलीला घेऊन प्रवासाला निघाला,
त्याची एवढी तारांबळ होते घरामध्ये, शेवटी तो सगळ्यांच्या अंगावर खेक असतो. तुम्ही आधी खाली उतरा बघू सगळे. मी शांतपणे सगळी दारं नीट लागलेत का बघून येतो. त्याची बायको म्हणते, तुम्ही काय बघताय, मी पाहिलंय सगळं, तुम्हीच खाली उतरून रिक्षा वगैरे बघा. तर म्हणलं, नको, तू वेंदळी आहेस, मीच बघतो. विश्वास नाही त्याचा. आता बायकांना जबाबदाऱ्या कळतात. त्याने मागचं दार चांगलं नीट लावलेलं असतं, कडी घातलेली असते, सेफ साईड म्हणून पडी पण घातलेली असते. हा पडी काढतो, परत घालतो. मग लागलं. तिने गॅस सिलेंडरचं बटन नीट बंद केलेलं असतं, हा उघडतो, परत लावतो. त्यांनी सगळे नळ घट्ट बंद केलेले असतात. या संशयात्म्याचा विश्वास नाही. वरवंटा घेऊन आणखी घट्ट करतो. या टेन्शनमुळे काय होतं, जळजळायला लागतं, धडधडायला लागतं, ऍसिडिटी वाढते. मुख्य दरवाजा जो, त्याचं टेन्शन फारच वाढतं, कारण चोरटे इथून येतात ना. ते कुलूप काढून टाकतो, मोठं कुलूप लावतो, खाड 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 10-12 वेळा ओढून बघतो. आता 12 वेळा कुलूप ओढून बघितलंय, लागले, खात्री कशी नाही पटत. एक मजला खाली उतरतो, चेहरा जरा अशांतच असतो. पुन्हा वर येतो, तर कुलपाला लोंबकळून बघतो. आता लोंबकळल्यामुळे उघडलं नाही, इथे तरी खात्री पडली पाहिजे की नाही. प्रवासाला सुरुवात होते, सगळे फॅमिली मेंबर मजेत. हा मात्र असा काळजीत बसलेला असतो. ह्याच्या डोक्यात एक काळजी फिरायला लागते, लोंबकळल्यामुळे उघडलं नसेल ना. कन्या राशीच्या माणसाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे, त्याच्या डोक्यातलं टेन्शन दुसऱ्याच्या डोक्यात टाकलं की त्यांना हलकं हलकं वाटतं. म्हणजे बाल्कनीच्या खाली बसून समजा आता कन्या राशीचा एसमा कार्यक्रम बघत असेल, शेजारचा प्रेक्षक मजेत असतो, हा उगीच त्याला विचारतो, अहो बाल्कनी पडण्याचा संभव नाही ना. तो टेन्शन मध्ये जातो, हा कार्यक्रम बघत बसतो. मुंबईला मला आठवते गंमत, दादरला प्रकाश हॉटेल म्हणून आहे, तिथे पियुष फार छान मिळतं. म्हणून मी माझ्या कन्या राशीच्या एका मित्राला घेऊन गेलो. 2 पियुषची ऑर्डर दिली. हा आमचा कन्यावाला मित्र एकदम किंचाळला, नाही नाही मला पियुष नको, मला सरबत सांग. म्हटलं का रे, घे ना. मला म्हणतो, तुला माहितीये का ते पियुष काय असतं, रात्री श्रीखंडाची पातेली धुतात ते असतं. ते कुठनं माहिती आणतात कोण जाण्या. त्या दिवशी तर मी नाहीच प्यालो पियुष, आजपर्यंत प्यालो नाही. विमानाची गंमत मजेशीर अनेकदा सांगितलेच आहे मी, की बँगलोरहून मी मुंबईला येत होतो. सकाळी 7:40चं फ्लाईट होतं, डिसेंबर महिना होता, गुलाबी थंडी, सगळे पॅसेंजर मजेत. बँगलोर एअरपोर्टवरून आमच्या विमानाने अगदी वेळेवर टेक ऑफ घेतला. नेहमीप्रमाणे पायलट सांगू लागला, गुड मॉर्निंग, आपण आता 20,000 फुटावरून बेळगाववरून जातोय, हवा फारच छान आहे. नेहमीची रेकॉर्ड लावली त्याने. माझ्या शेजारी बसलेला पॅसेंजर नक्की कन्या राशीचा असणार. अस्वस्थ वाटत होता, हाताची चाळवा चालली होती, घाम टिपत होता. ही सगळी कन्या राशीचे लक्षण. माझ्या कानाला लागून मला हळूच विचारतो, हो पायलटचा हार्ट फेल झालं तर काय होतं. मी विमानातच उडालो, ते एसी मध्ये घाम फुटला मला. हा विचार मी कधीच केला नव्हता. काहीतरी घालतात आपल्या डोक्यात.